सभा आणि विधानसभा ह्या दोघी एक विभिन्न गोष्टी असतात. आणि लोकसभेचा जो आवाका असतो तो मोठा असतो. त्याचा क्षेत्रही मोठं असतं. मतदारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यानंतर येणारी जी विधानसभा असते त्याचा आवाका लोकसभेपेक्षा निश्चितच कमी असतो. आजच्या घडीला जरी दोघांना विरोध होत असला आणि तिसऱ्या पर्यायाचा शोध चालू असला तरी कितपर्यंत प्रत्यक्षात उतरतं हा एक वेगळा प्रश्न आहे. रिपोर्ट काही काम करत नसतात मुळात. तुमचं कामच हे तुमचं काम करत असतं, जनता त्यालाच मत देत असते. नमस्कार. आपण पाहत आहात जनता दरबार आणि मी सुनील केदारे. शहापूर विधानसभेचा पहिला भाग प्रसारित केला होता आणि त्याच्याच पुढचा भाग या ठिकाणी आपण घेऊन येत आहोत. आपल्या सोबत आहेत आपले पाहुणे अनुभवी पत्रकार उमेश जोशी. त्यांच्याकडून ही चर्चा आपण शहापूर विधानसभेची या ठिकाणी पुढे कंटिन्यू करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी आपण एक याच्यावरती येऊन थांबलो होतो की शहापूर विधानसभेला कोणाचा दावा राहणार आहे किंवा कोण कोण पक्ष या ठिकाणी मैदानामध्ये उतरणार आहे. तर आजची परिस्थिती बघितल्यावरती महाविकास आघाडी, युती, त्याचप्रमाणे तिसरी आघाडी आणि अजून काही अपक्ष, तर शहापूर विधानसभेचा या वेळचा या ठिकाणी चर्चा म्हणा किंवा ग्राउंड लेवलचा रिपोर्ट म्हणा, कोणते पक्ष या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने प्रबळ दावेदार दिसतात आणि कोणत्या प्रमुख पक्षांमध्ये या ठिकाणी लढत होणार आहे असं आपण मानता? बघा, प्रश्न असा आहे की कोणकोणते पक्ष या ठिकाणी दावेदारी करू शकतात. तर संविधानाने सगळ्याच पक्षांना तो अधिकार दिलेला आहे. अगदी अपक्ष म्हणून तुमच्या माझ्यासारखा पण या ठिकाणी, पण राखीव असल्यामुळे या ठिकाणी अडचण निर्माण होते. अडचण म्हणण्यापेक्षा त्याला एक लिमिटेशन्स येतात. कारण जसं आपल्या मागच्या मुलाखतीत आपण बघितलं की 80 पासून दोनच घराणे या ठिकाणी राज्य करताना दिसतात आणि एकंदरीतच कारभार बघितला तर दोघांवरही मतदार नाराज असल्याचे चित्र स्पष्ट आहे. हा त्यांनी देखील गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण मी मागेच बोललो की पर्याय म्हणून जर आपल्याला निवडत असतील तर ते आपलं अपयश आहे असं त्यांनी समजावं. प्रश्न मी दोघांनाही सांगतो. विषय असा आहे की अजून इतर कोण त्याला दावेदारी करू शकतात. तर अनेक पक्ष प्रयत्न करतात तसा उमेदवार मिळवण्याचा, पण तो उमेदवार किती टिकेल याची शाश्वती त्यांना स्वतःला नाही. बरोबर. कारण अनेक ठिकाणी घोषणा केली जाते आम्ही उमेदवार देतोय, पण ते नाव जाहीर करत नाही. अगदी काही पक्ष तर पत्रकार परिषदा घेतात मोठ्या मोठ्या, त्या ठिकाणी पत्रकारांना बोलवतात आणि आमच्याकडे 10 उमेदवार आहेत, आमच्याकडे 12 उमेदवार आहेत, आमच्याकडे 20 उमेदवार आहेत हे सांगतात. आणि त्यातला एक भाग असा पण आहे की इतर पक्षातून नाराज झालेले आमच्याकडे येतील, हा देखील एक भाग ते सांगतात. नाराजीचा भाग तर मोठाच असतो, तो कुठल्याही पक्षाला फटका देणारच असतो. ज्या ज्या ठिकाणी ज्यांना सत्ता मिळत नसते ते त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करत असतात आणि त्यांनी ते करावे. हे राजकारण आहे, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार आहे. पत्रकार म्हणून आमची सामंजस्याची भूमिका अशी असते की जो कार्य करू शकतो, कारण कार्य सम्राट ही पदवी तुम्हाला तुमचे कार्यकर्ते लावत असतात. स्वतःही काही लावून घेतात, स्वतः काही लावत असतात, पण त्यांनी स्वतःलाही काहीतरी विचारायला पाहिजे की आपण कार्य सम्राट ही पदवी जर लावतो आहोत तर आपण तसं काही केलेलं आहे. तुम्ही 40 50 50 वर्ष जर राज्य करत असाल आणि एखाद दोन योजना तुम्ही आणत असाल तर ते योग्य नाही. तुम्ही 40-50 वर्षाचा लेखाजोखा जर तुम्हाला ओपन याच्यात कोणी विचारलं की तुम्ही काय केलं तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी काय दाखवणार आहात. 40 वर्षाचा कार्यकाळ हा छोटा नाही ना. 40 वर्षामध्ये तुमचं अनेक गोष्टी, आता इको सेन्सिटिव्ह झोन सारखा प्रश्न आहे, त्यावर फारसं कोणी बोलताना दिसत नाही, त्याला विरोध करताना दिसत नाही. इको सेन्सिटिव्ह झोन वेगळा प्रश्न असला तरी या ठिकाणी घेण्याचं कारण असं आहे की त्यामध्ये प्रामुख्याने राजकीय सहभाग दिसत नाही. कोणी सामान्य नागरिक स्वार्थासाठी करत असेल किंवा कोणी समाजासाठी करत असेल, पण तो प्रयत्न करतो त्याला दुर्लक्षित केलं जातं आणि मग त्याच्या मनात ती भावना निर्माण होते की आपल्या समाजाचा आमदार असता तर निश्चितच आपल्याला त्याचा उपयोग झाला असता. ही भावना निर्माण करण्यासाठी तुम्ही लोक भाग पाडतात. ते पडायला नको, कारण आमदार हा कुठल्या समाजाचा किंवा कुठल्या जातीचा नसतो. कुठलाही लोकप्रतिनिधी हा त्या जनतेचा असतो, म्हणून त्यांनी जनतेसाठी काम केलं पाहिजे. पण स्थानिक लेवलचं राजकारण फार विचित्र असतं.
या ठिकाणी आपण अनेक वर्षापासून अनुभव घेतो आहे. महत्वाचा प्रश्न हाच पडतो की सुजलाम सुफलाम तालुका आहे, एवढा मोठा हायवे आहे, पाण्याचा स्रोत आहे, लोकसंख्या आहे, तांदळाचं कोठार आहे, शेती मोठ्या प्रमाणात आहे, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, यंगेस्ट तालुका आहे आणि मुंबई जवळ आहे. आणि असताना देखील जर या ठिकाणी साध्या पाण्याचा प्रश्न सुटत नसेल तर मग आपण काय यश मिळवलं किंवा आपण काय कार्य केलं या त्या लोकप्रतिनिधींनी निश्चितच स्वतःला विचारायला पाहिजे. लोकांकडनं जर तुम्हाला विरोध होत असेल, लोक नाईलाजाने जर तुम्हाला मतदान करत असेल तर निश्चितच हे तुमचं भूषणावं नाहीये, हे तुम्हाला निश्चितच कलंक लावण्यासारखंच आहे. राहिला प्रश्न की इथे कोण कोण दावेदारी करू शकतो. प्रबळ दावेदार आहेत, सन्माननीय पांडुरंग बोराडे साहेब आहेत, दौलत दरोडा साहेब आहेत आणि आता भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेले इर्नक साहेब असतील, अशोकजी इर्नक आहेत, गजानन गोरे साहेब आहेत, रंजनाताई उघडा आहेत, त्यांचा देखील प्रयत्न चालू आहे. ते कुठल्याच्यातनं लढतात तो त्यांचा भाग झाला आणि अनेक नाव आली. मध्यंतरी कैवारी फॅमिलीत 2 नाव आलेले होते. सध्या त्यांच्याकडे थोडासा वेगळा हे झाल्यामुळे अविनाश शिंगे म्हणून अविनाश शिंगे म्हणून आहेत. ते अनेक तरुण आहेत, सुशिक्षित आहेत, डॉक्टर आहेत चांगले, त्यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत. अनेक जण म्हणतात की आमच्याकडे पण उमेदवार आहेत, अजून ते समोर आलेले नाही, त्यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत. पण मातब्बर राजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे ते दौलत दरोडा असतील, पांडुरंग बरोड असतील, त्या खालोखाल अशोक इर्नक असतील. मोस्टली ह्या लोकांमध्ये ती लढत प्रामुख्याने जर झाली तर बघायला मिळत. बरोडा दरोडा ही लढत तर आहेच आहे, त्याला जर नवीन तिसरा पर्याय निर्माण झाला तर त्यात निश्चितच परिणाम वेगळे येऊ शकतात आणि भविष्यामध्ये त्याचा तालुक्यासाठी फायदा पण होऊ शकतो. कारण इतकी वर्ष आपण फक्त हे काही करतील ह्या आशेवर होतो, अजून पण तर हवा तसा काही बदल नाहीये. आणि योजना ज्या राबवल्या जातात त्या त्या म्हणजे आपण ज्या म्हणूया त्या डिपार्टमेंटच्या असतात, त्या त्या विभागाच्या असतात. श्रेय घेण्यासाठी फक्त या ठिकाणी वाद चालतात. ते थांबवून या ठिकाणी काय करता येईल, कारण मध्यंतरी जे हायवे जाम अनेक किलोमीटर रांगा लागत होत्या, त्या ठिकाणी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी ढुकून देखील बघितलेला नाही. तर हा गंभीर विषय असतो आणि लोक हे बघत असतात आणि मग मतदानातनं ते व्यक्त होत असतात. तुम्ही लोकांना गृहीत धरू नका. तुमची सगळ्यात मोठा समज हाच होणार आहे की ज्यांनी चांगलं काम केलं, भारतीय जनता पक्षाने देखील लोकांना गृहीत धरलं, त्याचा फटका त्यांना बसला. तर हाच प्रकार असतो की अति आत्मविश्वास न ठेवता लोकांना जातात. दरोडा साहेबही लोकांमध्ये जातात, बरोडा साहेबही लोकांमध्ये जातात, इर्नक साहेब देखील लोकांमध्ये फिरतात. पण ते फिरत असताना आपण त्यांच्या समस्या किती सोडवतो याचा देखील त्यांनी विचार केला पाहिजे. त्या संदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहिजे. दरोडा साहेब तो माध्यमांवर यायला तयारच नसतात. मी देखील अनेक वेळा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ते टाळलेलं आहे. बरोबर साहेब त्यांचा म्हणजे मीडियाशी चांगला सलोखा आहे, पण त्यांच्याकडे योजना तेवढ्या नाहीत सांगण्यासारख्या. ज्या काही त्यांनी 2-4 योजना राबवल्या असतील किंवा प्रयत्न केला असेल त्यावरच ते बोलत असतात. पण सामान्य लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, जसं मी म्हटलं, पाण्यासारखी तुम्ही प्रायमरी समस्या देऊ शकत नाही. जवळ भिवंडी सारखा पडग्यासारखा एरिया जो गोडाऊन मुळे नावाजला आहे, तो झोन आपल्याकडे काय येऊ शकत नाही. तुम्ही भौगोलिक विचार केला तर मुंबई आणि नाशिक या 2 महानगरांना सेंटर असलेला तालुका आहे, सेंटर पॉइंट आहे. या ठिकाणी डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. MIDC साठी इथे व्यवस्थित प्रयत्न केले जात नाही, आहेत त्या जायच्या मार्गावर आहेत. त्या ठिकाणी देखील लोकप्रतिनिधीची दखल फार वेगळ्या प्रकारची असते, ते लोक देखील नाराज असतात. याचा परिणाम देखील तालुक्यावर होतो. कुठल्या MIDCच्या कंपनीमध्ये स्थानिक रोजगार चालू आहे हे देखील कोणी बघत नाही. स्थानिक रोजगार या ठिकाणी प्रश्न आहे, शिक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी प्रश्न आहे, पाण्यासारखा प्रायमरी प्रश्न आहे, घर असतील, जमिनीचे वाद असतील, अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले. पण ही जर प्रश्न 40-50 वर्षामध्ये सुटू शकत नसतील तर निश्चितच त्यांचा अपयश आहे. त्यांनी यावर गांभीर्याने विचार करावा, चांगली योजना बनवावी. गमतीचा भाग असा आहे की जेवढी काही पक्ष या ठिकाणी सत्ता भोगतायत सध्या, दरोडा फॅमिली, त्यांच्या संदर्भात एक चर्चा नेहमी सुरू असते की दरोडा साहेब असो किंवा बरोडा साहेब असो, इलेक्शन कालावधीमध्ये त्यांच्या सोबत जे फिरणारे लोक असतात ते निवडून आल्यानंतर ती लोक गायब होतात. म्हणजे ते भलतीच लोक येऊन बसतात. ही लोकांची चर्चा आहे, हे आमचा आरोप नाही आणि तो त्यांचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यांनी कोणाला सोबत ठेवावं किंवा कोणाला सोडावं
पण इलेक्शन पिरियड मध्ये ज्या लोकांनी आश्वासने दिलेली असतात ती लोक जर नंतर दिसत नसतील तर त्याचा परिणाम निश्चित पक्षाच्या कार्यकारिणीवर होतो बरोबर. आणि येणाऱ्या संभाव्य निवडणुकीवर होत असतो. स्थानिक पातळीवर त्या लोकांना ते फेस करावं लागतं, Face करावं. लोकांसमोर त्या लोकांना जावं जावं लागतं. आणि ते लोक कामं करू शकत नाही करू अशा शकत. प्रश्नावर. बरोबर. तर याचा देखील फटका स्थानिक पातळीवर खूप बसतो. बरोबर. दुसरा, अनेक रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार होतो. त्या संदर्भात देखील कुठल्या प्रकारची ठोस कारवाई होताना दिसत नाही. आंदोलन होतात, पत्रकार देखील आंदोलन करतात. करावे ती लागतात. म्हणजे अशी पण गोष्ट हो. होती की पत्रकारांना देखील आंदोलन करावी लागतात. हो. त्या ठिकाणी पण लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात. लोकप्रतिनिधी नेमकं करतात काय? सर्वसामान्य माणसाचा हा प्रश्न होतो की लोकप्रतिनिधी नेमकं करतात काय? आजची परिस्थिती बघितली तर इलेक्शनच्या हिशोबाने येरे माझ्या मागल्यासारखं केलं तर दरोडा आणि बरोडा दोघेही फॅमिली आज इलेक्शन लढतील. लढावं तो त्यांचा अधिकार पण आहे. आणि इलेक्शन मध्ये मग जनता जनार्दन काय जो काय काही निर्णय घेत. त्यांना परतावा देईल त्याच्यातनं जो कोणी येईल त्याच्याकडनं पुन्हा त्याच अपेक्षा राहणार आहे. हे झालं साधं गणित. पण तिसरी आघाडी जर पर्यायाने चांगली उभी राहिली, चांगला उमेदवार दिला गेला आणि त्याच्याकडून थोड्या अपेक्षा ठेवल्या गेल्या, कारण लोकांचा एक आम्ही सरळ सरळ लोकांना विचारतो मी ठीक आहे तिसरा नवीन येईल तो वेळ गेल्यापेक्षा आहे त्याच्याकडनं काय. बरोबर. मग ते त्यांच्या भाषेत सोपं सांगतील यांनाही तोच वेळ द्यायचा आणि त्यालाही तोच वेळ, त्याला द्यायला काहीतरी तो हुपसुतील, काहीतरी नवीन घडेल ही त्यांची अपेक्षा असते. आणि या गोष्टीवर अधिक चर्चा का करू नये, कारण जोपर्यंत तिकीट फायनल होत नाही, जोपर्यंत निवडणूक लढण्यासाठी कायदेशीर त्यांना ऑथेंटिक परमिशन पक्षाकडनं आणि मिळत नाही तोपर्यंत म्हणजे उमेदवार निश्चितच नाही तर त्याच्यावर चर्चा का करावी आणि कशी करावी हा प्रश्न निर्माण होतो. पण भविष्यात जर या गोष्टी झाल्या तर निश्चितच याचा विचार केला जाईल. दरोडा साहेब असतील, बरोडा साहेब असतील किंवा एमएक साहेब असतील यांनी स्थानिक लेवलला फिरत असताना तिथल्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर जास्तीत जास्त कसा उपाय केला जाईल, लवकरात लवकर समाधान कसं निघू शकतं याच्यावर निश्चित उपाययोजना व्हायला पाहिजे. आणि मी याच्या पुढे जाऊन पत्रकार म्हणून सगळ्यांनाच विनंती करेन, तिघांनाही विनंती करेन की काही प्रश्न असे आहेत की त्यावर राजकारण आणि पक्ष हे बाजूला ठेवून जर त्याच्यावर काम केलं गेलं तर निश्चितच त्याचा तालुक्यासाठी फायदा होतो, त्याचा उपयोग होईल आणि जनता दुवा देईल. हा विषय आहे. काल परवाच या ठिकाणी निलेश सांबरेंनी एक आढावा बैठक घेतली आणि या ठिकाणी म्हणजे राजकीय घोषणाच करून टाकली की शहापूरचा आमदार हा जिजाऊचा असेल आणि तो 1.25 लाख मतांचे मतधिक्य घेऊन येईल. याच्याकडे आपण कसे पाहतो? बघा, मी आताच मागच्या स्टेटमेंट मध्ये म्हटलं की संविधानिक अधिकार सगळ्यांना आहे. त्यांनी जे पक्ष कॅपेबल असतील किंवा जी संघटना कॅपेबल असेल ते त्यांचा उमेदवार देऊ शकतात. पण विषय असा आहे की अपक्ष हा जो उमेदवार असतो हा माझं वैयक्तिक मत आहे. हे काही मी कोणावर लादत नाही. आपण आमचा एक असा अनुभव आहे की अपक्ष उमेदवाराला थोडासा जनतेसमोर फेस करणं, कारण आता कालावधी कमी आहे, कालावधी कमी आहे, तो लोकांपर्यंत कधी पोहोचेल, तो काय सांगेल. जसं लोकसभेमध्ये देखील ही संघटना जी तुम्ही सांगितलं त्यांनी मोठे दावे केले होते त्यावेळेस, त्याचा परिणाम काय झाला तो आपण बघितलेला आहे. विधानसभेचं गणित मी म्हटलं की स्थानिक लेवलला फार वेगळं असतं. या ठिकाणी उमेदवार स्वीकारणं ही मानसिकता, कारण त्याला अनेक कारण, बाहेरून आला हा एक शब्द फार पहिले प्रचलित होतो, बाहेरचे चालत नाही ह्या चर्चा आपण सोशल मीडियावर बघत असतो. माझा वैयक्तिक त्या गोष्टीला विरोध आहे. बाहेरून बिरून जो काम करेल तो आपला, ही लोकांनी थोडीशी धारणा ठेवली पाहिजे. पण लोकांवर आपण आपलं मत लादू शकत नाही. तर पहिला मुद्दा हाच असतो की बाहेरून आला आहे मग संघटना कुठपर्यंत टिकू शकते. या ठिकाणी तुम्ही केवळ एका जातीवर लढू शकतात तर नाही. किती मोठा समाज असला किंवा काय असला, प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळे गट असतात, सगळ्याच समाजांमध्ये असतात. त्यामुळे तुम्ही स्पेसिफिक एखाद्या समाजावर निवडणूक लढू शकत नाही. तुम्हाला सबका साथ सबका विकास करावाच लागतो, सगळ्यांना सोबतच ठेवावं लागतं. अशा याच्यामध्ये जर त्या संघटनेकडनं चांगला प्रयत्न होत असेल, चांगला उमेदवार दिला जात असेल तर निश्चितच त्याचं स्वागत शहापूरकरांनी केलं पाहिजे. विधानसभेमध्ये जर त्यांना चांगला यश मिळत असेल तर निश्चित करावं, त्यांनी त्यांची ध्येय धोरणं जाहीर करावी, त्यांचा व्ह्यू दाखवावा, ते काय करू शकतात. तर अनेक आरोप देखील त्यांच्यावर सुरू असतात, अनेक चर्चा होत असतात. आम्ही सहसा त्याच्यात सहभाग घेत नाही, कारण चाय से किटली गरमचा अनुभव आम्हाला आलेला आहे त्या ठिकाणी. वैयक्तिक माणूस कोणी चांगला असतो, माझा वैयक्तिक कुठल्याच माणसाला विरोध नसतो, मी कधी कोणाला विरोध करत नसतो.
पण एपिसोड करताना मग आमच्या साहेबाचं नाव घेतलं नाही याच्यावरून देखील लोक माझ्याशी भांडलेली आहेत. बरोबर. पण ती त्यांची वैचारिक पातळी असते म्हणून मी त्यांच्याशी वाद घालत नाही. मी त्यांच्याशी कधी कोणाशी वाद घालत नाही, हे माझं वैयक्तिक आहे. पण शहापूर तालुक्यासाठी जर निश्चित त्याचा उपयोग होत असेल तर तो प्रयत्न झाला पाहिजे, तसा उमेदवार जाहीर झाला पाहिजे. त्या उमेदवाराचं काम जर तो लोकांपर्यंत पोहोचला असेल, आता मी सध्या रंजन अवघडांचं नाव ऐकतोय, जर होत असेल तर निश्चित फरक पडू शकतो, त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. आणि बदल यांचा असो किंवा त्यांचा असो, कोणतरी येऊन त्या ठिकाणी केलं. बघा, अपक्षचं कसं असतं की फंड हा जो प्रकार असतो, तालुक्याच्या प्रगतीसाठी लागणारा जो पैसा असतो, हा उपलब्धता करून घेण्याची ताकद अनुभवी लोकप्रतिनिधीला असते. जी पांडुरंग बरोबर असेल, दौलत दरोडा असेल किंवा अशोक निरनक असेल, यांना ते निश्चितच आहे. कारण त्या लेवल पर्यंत त्यांनी ते काम केलेलं आहे. निरनक साहेबांनी पण इलेक्शन लढलंय, त्यांना 18,246 मतं पडली होती. त्याच्यामध्ये एक नाव आपलं राहून गेलं, ज्ञानेश्वर तळपडे यांनी देखील मनसेकडून लढवताना एक चांगल्या मतधिक्य या ठिकाणी मिळवलेलं आहे. पण आता मनसेची ती ताकद या ठिकाणी नाही. ही सत्य परिस्थिती की या ठिकाणी तशी ताकद मनसेची नाही. पण याचा अर्थ असा नाही की मनसे कमजोर आहे. मनसेचा आपला एक गट आहे की ज्या पक्षाला किंवा ज्या उमेदवाराला मदत करते, निश्चितच त्याचा फायदा त्या उमेदवाराला किंवा त्या पक्षाला होऊ शकतो. मनसेच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मी देखील वैयक्तिक पातळीवर चर्चा केली, पण त्यांनी देखील हे सांगितलं की उमेदवार बघूनच थोडंसं काम केलं जाईल. आमच्याकडनं प्रयत्न असेल, त्यांच्याकडे आदेश चालतो, जसं शिवसेनेतही आदेश चालतो, त्यांच्या पक्षातही आदेश असतो. राज ठाकरे साहेब ज्या पद्धतीने त्यांना आदेश देतील त्या पद्धतीने ते काम करतील. पण निश्चितच इथली परिस्थिती त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या ठिकाणची राजकीय परिस्थिती काय आहे आणि आपल्याला काय करता येईल याची त्यांची चर्चा वरच्या लेवलला त्या ठिकाणी झालेली आहे. आणि येणारा काळ ते तसा निर्णय घेईल. पण मतांची विभागणी होईल. जर मनसेने पण उमेदवार दिला, तसा जर तो सक्षम असेल तर निश्चितच फरक पडू शकतो. कारण ज्ञानेश्वर तळपडे साहेबांना पण आपण बघितलं की त्यांना पण एक 18,000चा लीड चांगला मिळाला होता. याच पद्धतीने इथे 60 ते 70,000चा जो लीड घेईल, ज्याला मतदान पडेल तो निश्चितच निघतो. विनिंग सीट ती असते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची कालच्या बैठकीत ते पत्रकार परिषदेत त्यांनी देखील सांगितलं की त्यांच्याकडे तो लीड आहे. पांडुरंग बोरा साहेब देखील सांगतात की त्यांच्याकडे तो लीड आहे. दरोडा साहेब दावे तर सगळेच करणार, दावे सगळ्यांनी केलेले आहे. प्रत्यक्ष आपल्याला 20 तारखेलाच कळेल. 23 तारखेला मतदान, 23 तारखेला जो निकाल लागेल, जनता जनार्दन ज्याला मताधिक्याने देईल तो निश्चितच निवडून येईल. आणि आपण एक अपेक्षा करूया की येणारा जो आहे निवडून येणार तो निश्चित तालुक्यासाठी काहीतरी चांगलं काम करेल, तालुक्याची उन्नती करेल, हीच आपण अपेक्षा ठेवू शकतो. आपल्या सोबत आहेत उमेश जोशी, पत्रकार. या ठिकाणी 2 भागांचा एपिसोड आपण त्यांच्या सोबत केला आणि ह्या 2 भागाच्या एपिसोड नंतर देखील बरेचशा लोकांचे काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आले. आपण यानंतर देखील त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करून त्यांच्याशी शहापूर विधानसभेवरतीच सखोल चर्चा देखील करूया. त्याचप्रमाणे आपले देखील काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर विचारा. आपण या चॅनलच्या माध्यमातून उमेश जोशी यांना या ठिकाणी आपण पुन्हा आमंत्रित करू आणि पुन्हा त्यांच्याकडून शहापूर विधानसभेच्या काय निकष आहेत, काय कौल आहेत, कशा प्रकारचं ग्राउंड लेवलवरती वातावरण आहे, हे या ठिकाणी आपण त्यांच्या म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून या ठिकाणी त्यांच्याकडून चर्चा करून सगळं या ठिकाणी आपण मांडणी करूया. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून निवडणुकीचा काळ म्हणजे पत्रकारांसाठी एक असा काळ असतो की त्यामध्ये पत्रकार सगळे व्यस्त असतात. त्यांना देखील त्यांच्या चॅनलसाठी म्हणा किंवा त्यांच्या प्रेससाठी देखील त्यांना बातम्या कराव्या लागतात आणि त्या बातम्यांमधून बनवत असताना देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल आपण जनता दरबारच्या वतीने या ठिकाणी त्यांचे मनापासून आभार मानूया. असंच आपलं प्रेम आम्हाला मिळत राहू ही अपेक्षा आपण आपल्याकडे व्यक्त करतो. आणि जनता दरबार आपण पाहत राहा, सबस्क्राईब करा आणि आपल्या या मुलाखतीला असंच प्रेम मिळत राहू हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.